नमस्कार, मी रमाकांत हातगोडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निष्पक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज. आज आपण आहोत धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय या समोर. आणि आपल्याला तर माहितच आहे, ज्या ठिकाणी संघर्ष त्या ठिकाणी समय संघर्ष असतो. तर या ठिकाणी एक पेन्शन धारक आहे, ते संघर्ष करत आहेत त्यांच्या म्हणजे जीवनामध्ये त्याच्यामध्ये. तर यांचा काय संघर्ष चालू आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर तुमचं नाव सांगा. मी चंद्रकांत थोरात, जिल्हा अध्यक्ष EPS पेन्शन 95 पेन्शन संघटना उस्मानाबाद. आता तुम्ही निवेदन दिले आणि निवेदन दिलं म्हणजे तुमचा संघर्ष चालू आहे काहीतरी. काय संघर्ष आणि कशाचं निवेदन दिले काय सांगा. EPS 95 पेन्शन संघटना 1995 साली निर्माण झाली आणि त्या पेन्शन संघटनेमध्ये 180 उद्योग आहेत, जे मध्यवर्ती बँक असतील, सहकारी बँक असतील, साखर कारखाने असतील, ST महामंडळ असेल, MSCB असेल, परत ST महामंडळ असेल, अशा 180 उद्योग आहेत. आणि ह्यांना 25-30 वर्ष नोकरी करून सुद्धा फक्त 200 ते 2000 रुपये पेन्शन आहे. त्यामुळे इतकी अल्प पेन्शनमध्ये यांचं आयुष्य भागणं फार मुश्किल आहे. म्हणून आम्ही 7-8 वर्षापासून दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत मोर्चाचं नियोजन करतो, आंदोलन करतो आणि उपोषण करतो. आणि पंतप्रधानापासून ते पार खासदारापर्यंत सर्वांना निवेदन देण्यात आलं. आमची मागणी आहे की आम्ही 30 वर्षात आमचे जे पैसे शिल्लक आहेत गव्हर्नमेंटकडे, PF ऑफिसकडे, प्रत्येकाचे 25 ते 30 लाख रुपये शिल्लक आहेत. आम्हाला जर ते पैसे परत दिले तर आम्हाला 25-30 हजार रुपये नुसते व्याज मिळू शकतं, परंतु आम्हाला सरकार पैसे देत नाही आणि पेन्शन देत नाही. आमचे भारताकडे म्हणजे PF ऑफिसकडे 11 लाख कोटीपेक्षा जास्त पैसे जमा आहेत आणि आमचे 70 लाख पेन्शनधारक आहेत. 70 ते 80 लाख भारतात पेन्शनधारक आहेत. ह्याला 200 ते 2000 पर्यंत अल्प पेन्शन मिळते. व्याज व्याज तरी भेटते. त्याचं व्याज आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो होतो की आमचे पैसे आम्हाला मिळत नाही. सुप्रीम कोर्टाने विचारलं हे तुम्ही पैसे काय करता, तर आम्ही व्याजाने देतो म्हणले. किती होतं व्याज म्हणले, तुम्ही यांचे पैसे देणार कोण, विकास कामाला देतात तर त्याचं व्याज किती येतं, तर 90,000 कोटी व्याज येतं. 90,000 कोटीतून तुम्ही ह्यांना किती देता पेन्शन, फक्त 19,000 कोटी देता, म्हणजे तरी 71,000 कोटी सरकारच खात आहे. त्याच्यामुळं आमचं या वयात पेन्शन साठी आंदोलन करणं ही दुर्दैवाची बाब आहे. ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत मोदी सारखी जगात 3 नंबरची अर्थव्यवस्था करणारी माणसं जर ज्येष्ठ नागरिकाची अशी अवस्था असेल, त्यांना गोळ्यानुसार पैसे पुरत नाही, तर त्यांचा प्रपंच कसा भागावा. आणि ह्या वयात संघर्ष करून 7-8 वर्षापासून दिल्लीला आम्ही जंतर मंतरवर, रामलीला मैदानावर मोदी साहेबाला भेटलो, 25-30 खासदाराला भेटलो, सगळ्यांना निवेदन दिलं, तरी सुद्धा आमचं काही मागण्या मान्य होत नाहीत. आज आमदार खासदारांना 1-1, 1.5 लाख रुपये पेन्शन आहे. त्यांचं काही अनुदान आहे का, त्यांनी काही पैसे कपात केलेत का, काही सुद्धा नाही. सरकार एवढे बाकीचे पैसे वाटप करतंय, 3,000, 2,000, 5,000 कलाकार हे ते देण्यामध्ये आमचं मत नाही. पण आमचे पैसे कटले आहेत, स्वतःचे कटलेत स्वतःचे कटलेत. आम्ही भीक मागत नाहीत, आमचे स्वतःचे पैसे आम्हाला देत. आमची मागणी काय, 7,500 DA आणि मेडिकल सुविधा मिळाव्या. 19,000 कोटी तुम्ही नुसते व्याजाचे पैसे दिले तर आम्हाला 20,000 पेन्शन मिळू शकते. तर आमची भारतातल्या सर्व खासदारांना, सर्व मंत्र्यांना आणि कलेक्टर साहेबांना विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्यासाठी पाठपुरावा करा आणि आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. बरं, आता तुम्ही निवेदन दिले, तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग काही इशारा दिला काय. आम्ही मागण्या मान्य नाही झाल्या तर परवा दिल्लीला, मागच्या आठवड्यातच आम्ही दिल्लीला जाऊन आलो, तेव्हा सांगितलंय करो मरो, कारण आता असंही मरायचं तसंही मरायचं. जर मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषण करू किंवा देहत्याग करू. कारण आता राहिले तर आमचे किती 7-8-10 वर्ष आणि आम्हाला पेन्शन नाही म्हणजे काय करणार, काय मुलाबळाने करावं. आमच्या इतर लोकांना तुम्ही लाख 1.5 लाख रुपये पेन्शन देत आहे, आम्हाला 7,500 10,000 म्हणजे काहीच नाही. आमच्या हक्काची मागतो, भीक नाही. आज निवेदन दिले, बऱ्याच दिवसापासून दिल्लीला पण आंदोलन केली, अजून मागण्या मान्य नाहीत. आता निवेदन दिले, काय आमचे सांगा. अध्यक्ष किंवा आमची टीम बोलली धाराशिव सगळी. महत्वाचा विषय कसा आहे, मी महाराष्ट्राचा समन्वयक आहे पेन्शनाचा. हा विषय इतका जुना आहे की लाज वाटते सांगायला की 10 वर्षापासून आम्ही झगडतोय आणि आंदोलनाचे सगळे टप्पे पार केलेत आम्ही. लोकशाही पद्धतीने जे आंदोलन करता येते आणि आम्ही हे भीक मागत नाही, आमच्या हक्काचे पैसे आहेत. आमच्या दरमहा पगारातून 35-40 वर्ष प्रत्येकाच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंड म्हणून कपात झालाय. त्याचा हेतू होता की पेन्शन EPS 95 स्कीमचा हेतू चांगला आहे. 5 वर्षांनी त्याचा रिव्ह्यू घ्यायचा किंवा दर 5 वर्षांनी आढावा घ्यायचा ठरला होता. 5, 10, 15, 20 वर्ष आढावा घेतल्यानंतर सगळे म्हणजे ज्येष्ठ नागरिक जागे झाले. आमचे कमांडर अशोक राऊत साहेब, सिंग साहेब, जी देशपातळीची आमची बुलढाण्याला संघटना आहे, त्यांनी पहिल्यांदा एक काम केलं की संघटना देशपातळीवर रुजवली आधी. आणि ही संघटना रुजवताना
या संघटना ही व्यक्तिगत एका पातळीची संघटना नाहीये. 197 उद्योग आहेत यामध्ये. आता 81 ते 82 लाख EPS 95 चे पेन्शनर आहेत सध्या या स्कीम मध्ये. आणि या सर्वांना लाज वाटते सांगायला की पेन्शन 500, 700, 1000, 1200, 35-36 लाख लोक असे आहेत त्यांना 500, 700 पेन्शन आहे. काही थोडे 20-25 लाख लोक आहेत असे त्याला 1000, 1200, 1500 पेन्शन आहे. आणि फार थोडे 2-4 लाख नोकरी केला 2000, 2200, 2500 किंवा अशी पेन्शन आहे. तर या संबंधीचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे अंतिम टप्प्यात आंदोलन आहे असं आमची राष्ट्रीय संघर्ष समिती म्हणते. अंतिम टप्पा कशा अर्थानं, तर हे आंदोलन तीव्र झाल्यानंतर गेल्या वर्षी लोकसभेमध्ये पार्लमेंटरी कमिटी नेमली गेली 31 खासदारांच्या अध्यक्षतेखाली. आणि त्याचे काय नाव आपले कर्नाटकचे खासदार हा त्यांच्या अध्यक्षतेखाली. आणि सुदैवानं मागच्या 9, 10, 11ला आम्ही दिल्लीमध्ये होतो. आमच्या आंदोलनाला, यापूर्वीच्या आंदोलनाला हा विषय इतका व्यापक झालाय की सगळे खासदार त्या ठिकाणी येत आहेत, आश्वासन देतात, लोकसभेमध्ये विषय उपस्थित करतात. पण तुमच्या माहितीसाठी सांगायचं म्हणजे की लोकसभेत प्रश्नोत्तरात विषय करून आश्वासन हा काही पर्याय नाही. त्यासाठी कन्याकुमारीच्या एका खासदारानं स्टँडिंग 16 खासदाराची सह्या घेतल्या आणि स्थगन प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवानं तो स्थगन प्रस्ताव सभापतींनी फेटाळला, अधिकार त्यांना. जर तो स्थगन प्रस्ताव जर स्वीकारला गेला असता त्यावेळेला, तर या स्कीमची काळेमुळे एकूण किती पैसा जमलाय, कशा पद्धतीने खर्च होतोय, सविस्तर चर्चा झाली असती. पण दुर्दैवानं तसा झाला नाही. तरी परंतु माहितीच्या अधिकाराखाली आम्ही लक्षात आलं आमच्या की आमचा पैसा आज 7 ते 8 कोटी लोक प्रक्रियेत आहेत, म्हणजे पेन्शनचे पैसे भरतात. 81-82 लाख हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. पण हा पैसा दुर्दैवानं या शासनानं काही शेअर मार्केटला गुंतवलाय, काही अदानीकडे गुंतवलाय, काही पैसा अन्नधान्य 90-80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य वाटते तिकडे वळवलाय, किंवा पैशाचा गैरवापर आहे. आमच्या हक्काचे पैसे आहेत. आणि या हक्काच्या पैशाला जर त्यांना वेळ नसेल द्यायला, तर आम्हाला आमच्या पद्धतीने ह्या उतारवयात संघर्ष करावाच लागेल. दुसरा कुठलाही पर्याय नाही आम्हाला. आणि त्याच संघर्षाचा भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी जिल्हा पातळीवर सगळे संघटक या ठिकाणी जमलो. कलेक्टरना निवेदन दिलं, पंतप्रधानांना ते आमचं निवेदन जाईल, अर्थमंत्र्याला जाईल आणि त्याचबरोबर कामगार मंत्र्याला जाईल. पण मला सांगा, आपल्या जिल्ह्यातल्या खासदारला, कर्नाटकच्या खासदारांनी प्रयत्न केला होता, जिल्ह्यातल्या खासदाराला काय आव्हान काय करायचं आहे तुमच्या प्रश्नाचं? आम्ही आपले तरुण खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या पूर्ण किंवा सर्व, आता काय झालंय, सुरुवातीला काही खासदार प्रश्न उपस्थित त्यातले ओमराजे होते, किंवा एक 10-15 खासदार उपस्थित. आता काय झाले, आता 100-150 खासदारांनी हे प्रश्न उपस्थित केलेत. म्हणजे सगळं. आणि यापूर्वी कसं होतं, आता काँग्रेसच्या असू द्या, राहुल गांधी सुद्धा उपस्थित केला. तसा सगळ्या काँग्रेस खासदार सुद्धा, आता सगळ्यात महत्वाचं भाजपच्या खासदारांना सुद्धा आता वाटलंय की आपला हा विषय घेतला पाहिजे, आणि त्या पद्धतीने ते घेत आहेत. आणि आम्हाला अपेक्षा आहे की यावेळेस जर हा विषय झाला नाही तर आम्ही आंदोलनाची दिशा बदलणार आहोत, अधिक तीव्र आंदोलन करणार आहोत. कारण हा आम्ही भीक मागत नाही हो, भिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही नीट वाटता. आम्ही तर आमच्या हक्काचं मागणी करतोय आणि ते मिळावं म्हणून आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि सुदैवानं त्याला या अधिवेशनात जर यश आलं नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आमच्या राष्ट्रीय पातळी संघटनेने निर्णय घेतलेला आहे. त्या पद्धतीने आम्ही पुढील कार्यवाही करू. आणि वेळप्रसंगी ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला तुम्ही आम्हाला मदत करा. आपण अधिक पुन्हा व्यापकपणाने हे आंदोलन कसं तीव्र करण्याचं आमचं धोरण आहे, त्या संबंधी आपल्याला सविस्तर बोलता येईल. बोला. या ठिकाणी आपण पाहतोय अध्यक्षांनी विषय मांडला की 5 वर्ष आमदार असेल तर आयुष्यभर पेन्शन भेटतं. पण यांचं आयुष्यभर EPS 95 ह्या योजनेमध्ये जोपर्यंत त्यांची नोकरी आहे तोपर्यंत त्यांचे पैसे कटलेत. हे हक्काचे पैसे मागत आहेत, हक्काचं पेन्शन मागत आहेत, आणि यांना टोलो केली जात आहे शासनाकडून. आणि या वयात त्यांना संघर्ष करायची वेळ आलेली आहे. आणि ज्या ठिकाणी संघर्ष असेल त्या ठिकाणी समय संघर्ष निश्चितच असतो. तर पाहूया पुढील काळामध्ये त्यांच्या मागण्या मान्य होतात का. मी रमाकांत हातगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.